हॅलो फ्रेंड्स, आपण मागच्या तासाला डिफरन्स बिटवीन सेंट्रिपेटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स हे बघितलेलं आहे. आज आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन त्याच्यामध्ये मॅक्झिमम स्पीड ऑफ व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. कर्व रोड असेल आणि त्या ठिकाणी सरफेस जो आहे रोडचा तो जर हॉरिझॉन्टल असेल तर त्या ठिकाणचं जे व्हेकलचं स्पीड आहे ते मॅक्झिमम किती पाहिजे. सपोज या ठिकाणी बघा, हा हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे आणि ही व्हेकल आहे. कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास एम. या व्हेकलचं जे मास आहे ते एम एवढं आहे. इज मूव्हिंग अलॉंग अ हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड ऑफ रेडियस आर. म्हणजे हा जो हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे त्याची जी रेडियस आहे ती किती आहे, आर एवढे, विथ कॉन्स्टंट स्पीड. आणि या व्हेकलचं जे कॉन्स्टंट स्पीड आहे ते व्ही एवढं आहे. when vehicle moving along the curved horizontal road, it performs the circular motion. The forces acting on the vehicles are, म्हणजे या ठिकाणचे जे काही फोर्सेस आहेत ते फर्स्ट वन इज वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. म्हणजे या ठिकाणी बघा, जी व्हेकल आहे ती व्हेकल कर्व्ड रोडवरून जात असताना त्याचं जे फर्स्ट फोर्स जे आहे म्हणजे त्याचं जे वेट आहे, वेट mg विच इज डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे हे mg जे वेट आहे ते कोणत्या दिशेने आहे, खालच्या दिशेने आहे. सेकंड वन इज नॉर्मल रिॲक्शन n व्हर्टिकली अपवर्ड्स दॅट बॅलन्सेस द वेट. आणि दुसरं जे फोर्स आहे ते नॉर्मल रिॲक्शन, आणि ही नॉर्मल रिॲक्शन जी आहे ती अपवर्ड दिशेने आहे. ही काय करते तर या व्हेकलला बॅलन्स करते. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड डायरेक्शन आणि इट्स वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शन. देन थर्ड वन इज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन fs between road and the tire. It provides the necessary centripetal force or balance the centrifugal force. आणि तिसरं जे फोर्स आहे ते म्हणजे टायर आणि रोड याच्यामधलं जे काही स्टॅटिक फ्रिक्शन आहे म्हणजेच सेंट्रिपेटल फोर्स किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स. Therefore, if mu s is the coefficient of static friction, mu s काय आहे, कॉन्स्टंट आहे, आणि म्हणजेच काय आहे तर कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन रोड अँड व्हेकल. रोड आणि व्हेकल याच्यामधलं हे काय आहे, स्टॅटिक फ्रिक्शन. फॉर द सेफ्टी मोशन ऑफ व्हेकल, सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स. आता सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, mv स्क्वेअर अपॉन आर. आणि फ्रिक्शनल फोर्स या ठिकाणचं काय आहे, म्यू एस इंटू mg. आता हे जर आपण सोडवलं तर या ठिकाणी बघा v ची किंमत आपल्याला काढायची, म्हणजे हे r जे आहे ते या बाजूला येईल, m जे आहे ते इथं छेदामध्ये येईल. म्हणजेच काय होणार बघा, हे m परत गेट कॅन्सल होईल. फक्त राहतंय काय या ठिकाणी, v स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस आर जी राहते. परत आपल्याला फीची किंमत काढायची, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर फी इज इक्वल टू रूट मध्ये म्यू एस आर जी. हा आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळाला. म्हणजेच या मॅक्झिमम व्हेलॉसिटीलाच जी व्हेकल आहे ती कर्व्ड हॉरिझॉन्टल रोडवरून सेफली मूव्ह शकते. म्हणजेच दिस इज द मॅक्झिमम स्पीड ऑफ व्हेकल विथ विच इट कॅन बी सेफली driven along a horizontal curved road without skidding. आता या ठिकाणी जर त्या व्हेकलचं स्पीड त्या कर्व्ड हॉरिझॉन्टल रोडला याच्यापेक्षा जर जास्त वाढलं, म्हणजे स्पीड अजून जर वाढवलं तर त्या ठिकाणी ती व्हेकल जी आहे त्या कर्व्ड हॉरिझॉन्टल रोडवरून सेफली मूव्ह होणार नाही. म्हणजे तो त्या ठिकाणी घसरून पडण्याचे जास्त चान्सेस असतात. Then
वेल और वॉल ऑफ डेथ. म्हणजे तुम्ही यात्रेमध्ये वगैरे बघता मौत का कुआ, याला आपण काय म्हणतो, मौत का कुआ म्हणतो. या ठिकाणी बघा वेल ऑफ डेथ आहे. दिस इज अ व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल, म्हणजे व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल आहे ऑफ रेडियस आर. रेडियस याची किती आहे, आर एवढे. इनसाइड which a vehicle is driven in horizontal circle to perform the stunt. म्हणजे या सर्कल मध्ये ती व्हेइकल काय करतात, रोटेट होते सर्क्युलर पाथ मध्ये, म्हणजेच त्याला आपण स्टंट्स म्हणतो. ॲज शोन इन फिगर द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेइकल आर. म्हणजे या ठिकाणी कोणत्या प्रकारचं फोर्स असतं बघा. फर्स्ट वन इज नॉर्मल रिॲक्शन एन ऍक्टिंग हॉरिझॉन्टली अँड टुवर्ड द सेंटर. ही नॉर्मल रिॲक्शन, म्हणजे या ठिकाणी ही जर व्हेइकल या सर्क्युलर पाथ मध्ये जर फिरत असेल तर या ठिकाणचं हे एन जे आहे नॉर्मल रिॲक्शन ही टुवर्ड द सेंटर असते. देन सेकंड वन इज द फोर्स mg, वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकल डाउनवर्ड्स. म्हणजे या ठिकाणी बघा दुसरं जे फोर्स आहे ते त्याचं वेट, म्हणजे त्या व्हेइकलचं जे काय वेट असेल ते वेट डाउनवर्ड दिशेनं, आणि वेट बरोबर फॉर्म्युला काय असतो, mg असतो. आणि थर्ड वन इज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन fs acting vertically upwards between wall and tires which prevent the downward slipping of vehicle. Its magnitude must be equal to mg as this is only upward force. म्हणजे या ठिकाणी बघा तीन प्रकारचं फोर्स आहे. फर्स्ट वन इज नॉर्मल रिॲक्शन, म्हणजे ती जर व्हेइकल या सिलेंडर मध्ये सर्क्युलर पाथ मध्ये जर फिरत असेल तर पहिलं फोर्स नॉर्मल रिॲक्शन टुवर्ड द सेंटर. सेकंड वन इज द इट्स वेट mg डाउनवर्ड डायरेक्शन. and third one is frictional force which is upward, and that frictional force which is equal to the its weight mg. म्हणजे दोन फोर्स कसे असतात, इक्वल असतात. means here for the motion of the vehicle n means normal reaction which is equal to centripetal force, and that centripetal force is equal to mr omega square, म्हणजेच mv square upon r. and frictional force which is equal to mg. फ्रिक्शनल फोर्स जे आहे ते किती असतं, त्याच्या वेट एवढं असतं, म्हणजेच mg, which is less than or equal to mu s into n. therefore mg less than or equal to mu s mv square upon r. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं, mv स्क्वेअर अपॉन r ही नॉर्मल रिॲक्शनची किंमत टाकली, n इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r, म्हणजे म्यू s इंटू mv स्क्वेअर अपॉन r. म्हणजेच या ठिकाणी व्ही स्क्वेअर बरोबर काय फॉर्म्युला येईल बघा, व्ही स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर जी अपॉन म्यू एस. म्हणजेच मॅक्झिमम व्हेलॉसिटी विच इज इक्वल टू रूट मध्ये आर जी अपॉन म्यू एस. म्हणजे मॅक्झिमम जी व्हेलॉसिटी असेल मौत का कुआ, म्हणजेच वॉल ऑफ डेथ किंवा वेल ऑफ डेथ, याच्यामधलं जे काय मॅक्झिमम स्पीड असेल ते मॅक्झिमम स्पीड जे आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे, रूट मध्ये आर जी अपॉन म्यू एस. आणि जर का स्पीड याच्यापेक्षा जर वाढलं, म्हणजे मॅक्झिमम स्पीड जर रूट मध्ये आर जी अपॉन म्यू एस याच्यापेक्षा जर जास्त वाढलं तर ती जे व्हेइकल आहे ती व्हेइकल त्या मौत का कुआ मध्ये जी सर्क्युलर पाथ मध्ये फिरते ते खाली पडू शकते. ओके.